टिटरगंज प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। तर अपघातामधील मृत महिलेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। तसेच मिहिर शहा याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नाखवा कुटुंबाकडून करण्यात आली आहे। जो योजना निकाली लाडली योजना, आपकी लाडली बहन आज मर गई है, उसको खींच के लेंगे, खींच के लेंगे गया, कोई उसको संभालने वाला नहीं। मैंने सामने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती, क्या बताओ? हाँ, रिवर्स में डालती तो वो बच नहीं जाती। Like she is in really bad pain. उसको बहुत लगा है। I saw her with my eye. The hospital, I saw her. She's in really bad pain. I want her justice. माझी सरकारकडे हीच मागणी राहील की कालची केस फक्त हिट अँड रन नाही तर मर्डर म्हणून पाहिली पाहिजे आणि तसे चार्ज मिहिर राजेश शाहवर लावले पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परिवार आहे त्या महिलेचं, त्यांना नुकसान भरपाई, आता जीव गेल्याची भरपाई होऊ शकत नाही, पण सरकारने विचार करून काहीतरी त्वरित करावं। त्या मिहिर शहाला आज त्याला अटक करण्यात आली। अध्यक्ष महोदय, मला वाटतं 2 दिवस झाले, 2 दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली। आता त्याचं जेव्हा ब्लड सॅम्पल घेईल ते आता पॉझिटिव्ह येणार नाही, पण त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवली आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग केलं अशा पद्धतीची केस त्याच्यावर लागणार नाही। माझा आरोप आहे त्याला मुद्दामून फरार करण्यात आलं का, याच्यामध्ये कोणाचा हात आहे का, याचा माझा प्रश्न।